आतापर्यंत होतो पेंडिंगला खणखणीत नाना शेठ ज्या अख्खं मार्केट आपल्या नावानेच गाजत. आतापर्यंत होतो पेंडिंगला आता खणखणीत नाना शेठ ज्या अख्खं मार्केट आपल्या नावानेच गाजत. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आता अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर बघू शकताय तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जे रेक्टँगल, लिरिक्स किंवा आपले जे फॉन्ट आहेत ते इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. इथं फक्त काय करायचं, तुमची इमेज ॲड करून त्यांना इफेक्ट फक्त क्रिएट करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे की ज्या इमेजला वरती थोडासा भाग शिल्लक राहील. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून इथं फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की परत एकदा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थोडीशी साईज कमी करून घ्यायची. बघू शकता तुम्हाला जसा इमेज हवा आहे तसा इमेज सेट करून अशा प्रकारे याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता 12.3 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो हा फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. आता पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, हा जो इमेज लेअर आहे तो आपल्याला काय करायचं बॅकग्राऊंडला म्हणजे रेक्टँगलच्या खाली अशा प्रकारे आणून सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे, एक साथ 4 इमेज लेअर ॲड करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे मी इथं 3 केलेले आहेत. त्यानंतर बघू शकता 4 इमेज लेअर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. आता 4 इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर या 4ही इमेज लेअरची लेंथ आहे ती 12.3 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर पहिली जी इमेज आहे ती अशा प्रकारे याची साईज कमी करून अशा प्रकारे बघू शकता साईज कमी करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायची आहे. बघू शकता इथं आपल्याला ती सेट केलेली आहे. सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं आपल्याला 2 बोटाच्या साहाय्याने एका बोटाच्या साहाय्याने तुम्ही याची साईज कमी करून अशा प्रकारे इमेज सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता सेकंड नंबरची आपल्याला इमेज आहे ती साईज कमी करून अशा प्रकारे इथं सेट केलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे सेकंड नंबरची ही इमेज लेअर अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. जी फर्स्ट नंबरची तीही आपण अशा प्रकारे केलेली आहे. त्यानंतर थर्ड नंबरची बघू शकता तीही आपल्याला अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे. कमी करून घेतल्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे. सेट करून घेतल्यानंतर बघू शकता एका रेषेत इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे. आता हा इमेज लेअर सिलेक्ट केल्यानंतर याचीही साईज कमी करून अशा प्रकारे इथं सेट करायची. म्हणजे 4ही जे लेअर आहेत ते कमी जास्त करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे. बघू शकताय अशा प्रकारे सेट केलेले आहेत. तुम्ही इथं फक्त काय करायचं की थोडंसं साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करावा लागणार आहे. अशा प्रकारे बघू शकता थोडीशी साईज इथं वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर साईज कमी करायची आहे अशा प्रकारे आणि इथं आपल्याला तो इमेज लेअर सेट करून घ्यायचा आहे. थोडंसं वरती सेट करायचं आहे अशा प्रकारे. तर बघू शकताय तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसतं. थोडंसं कमी जास्त करून इथं आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक लेअर आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला इमेज लेअर सेट झालेलं आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. हे फक्त इमेज अशा प्रकारे सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे येणार आहे. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता या प्रत्येक इमेज लेअरला बॉर्डर द्यायचं आहे. त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करून
सेकंड नंबर म्हणजेच ॲड बॉर्डरवर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आउटसाईड ऑफ बॉर्डर या ऑप्शनवर क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करून हे आपल्याला 30 पॉईंटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. बघू शकता बॉर्डर इथं क्रिएट झालेले. तर अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअरला आउटर शॅडो देण्यासाठी सिम्पली इथं आपल्याला हे सेटिंग तुम्ही बघू शकता 30 सेकंदापर्यंत करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बघू शकताय तिन्ही इमेज लेअरला आपल्याला अशा प्रकारे झालेलं आहे. तर इझी वे बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन सेकंड ऑप्शनवर क्लिक करून ॲड बॉर्डरवर क्लिक करायचं आहे. आउटसाईडवर क्लिक करून इथं आपल्याला व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि 30 सेकंदाची 30 साईज आहे ती करून घ्यायची. म्हणजे बघू शकता इझी वेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपले सर्व इमेज लेअर सेट झालेले आहेत. आता इमेज लेअर सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की हे चारही इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला बॅकग्राऊंडला घ्यायचे आहेत. म्हणजे रेक्टँगलच्या खाली घेऊन यायचे आहेत. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. म्हणजे याची व्हाईट PNG आहे तुम्हाला क्लिअर अशी दिसून येईल. तर बघू शकता आपण इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन आलेलो आहे. बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि त्यानंतर जी PNG आहे ते अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे. आता सेट केल्यानंतर बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर बघू शकता की जी PNG आहे PNG ही आपल्याला दिलेली आहे. सिम्पली वरती थोडीशी ती PNG करून आपल्याला इमेज आहे ते ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता थोडंसं वरती सेट करून अशा प्रकारे इमेज आहेत ते थोडं वरती स्क्रोल करायचे आहेत. म्हणजे ज्या करून आपल्याला जे PNG आहेत ती प्रॉपर बसायला. अशा प्रकारे बघू शकता थोडंसं वरती सेट करून अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर आहे तो सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय इथं आपण सेट केलेले आहेत. आता इमेज लेअर सेट झाल्यानंतर जे PNG आहेत तेही तुम्हाला प्रॉपर त्या व्हाईट PNG वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ओव्हरऑल लुक युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता आपण प्रॉपर इथं व्हाईट PNG वरती जे आपले टेक्स्ट आहेत ते प्रॉपर इथं सेट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे प्रत्येक जो आपल्याला हे आपलं प्रत्येक लेअर आहे तो आपल्याला इथं प्रॉपरमध्ये सेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे याचं ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे ओरिजिनल किंवा तुम्हाला युनिक असं इथं दिसून येणार आहे. तर बघू शकता आता PNG सेट झालेले आहेत. नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे वरती जो चारही इमेज लेअर आहेत ते प्रत्येक इमेज लेअरला इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन स्पॉटलाईट म्हणजे स्पॉट कलर हा इफेक्ट फक्त अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे वरती जो आपला इमेज राहणार आहे तो ब्लॅक अँड व्हाईट राहणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक इमेज लेअर आहे तो ब्लॅक अँड व्हाईट करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. आणि अशा प्रकारे आपलं पहिलं ॲनिमेशन आहे तर इथं झालेलं आहे. आता पहिलं ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 12.3 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमधील बाकीचे जे इमेज राहिलेत ते सिम्पली काय करायचे एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे. आता इथं मी डेमोसाठी हे प्रत्येक इमेज यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर आपल्याला फुलस्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे इझी वेमध्ये आपला इमेज लेअर आहे तो इथं सेट होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक इमेज लेअर सेट झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं ही जी रेक्टेंगल आहे ही जी लेअर आहे ती आपल्याला वरती घेऊन यायची अशा प्रकारे बघू शकताय. आणि त्यानंतर काय करायचं आहे वरती घेऊन आल्यानंतर इथं ब्लिंक इफेक्ट तुम्हाला दिसून येईल. परत एकदा 12.3 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि अशा प्रकारे एक शेप घेऊन याची लेंथ वाढवून अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे वरती सेट करून घेतल्यानंतर इथं काय करायचं याचा कलर आहे तो आपल्याला कलर अँड फिलमध्ये जाऊन व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर परत एकदा 2.3 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो PNG दिला आहे तो सिम्पली आपल्याला वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. आणि याची ही लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रेसेड ओपन करून घ्यायचा आहे. आणि हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की 12.3 या सेकंदाच्या बीटमार्कला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 13.21 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर लास्ट 15.9 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. परत एकदा बॅक निघून शेकी प्रेसेड ओपन करून घ्यायचे आहे. आणि थर्ड नंबरचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की 12.27 या सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लगेच 14.15 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे.
तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की वरती ॲरोच्या एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.